हा तर लाईट बंद करून दाखवतो आपल्याला। हा बघा, हा आता बघू शकता रेडियम। हा आता हे बघा, हे आणि हे वाव डिस्प्ले केला बघा। जे पाहता क्षणी तुम्ही असं ना बघू शकता, मोठं आहे यांचं हे दालन, खूप मोठं आहे चित्रशाळा आणि भारी भारी बाप्पा आहे तिकडे बघू शकता। एकदम होता किती मस्त केलं त्यांनी, फेटा आहे, सोंड बघा कशी आहे त्याची मस्त एकदम, काय कलर काम केलं आहे, शेडिंग बघू शकता ना इथे खूप भारी। आणि डोळे बघा तुम्ही, डोळे बघू शकता, एक नंबर मूर्त्या त्यांच्या, अट्रॅक्टिव्ह मूर्त्या आहेत। नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आहे लालबाग आणि चिंचपोकळी ह्या परिसरामध्ये, आणि इथं असण्याचं खास कारण काय माहिती काय, इथे आता ना मी असं रस्त्यानं जात होतो आणि इथे ना आता एक चिंतामणी गणसंकुल म्हणून इथं ओपन झालं। जिथे गणेश टॉकीज होतं ते तुटून जातं, तिथं चिंतामणी गणसंकुल म्हणून ओपन झालंय। आणि तिथे ना असं एक डिस्प्लेला गणपती बाप्पा बघितले, तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा, कारण का मी स्वतः बघून एकदम चॉक झालो, एवढा भारी भारी गणपती आहेत। त्या गणपती चित्रशाळेचं नाव काय माहिती आहे काय बघा, श्री गणेश आर्ट्स म्हणून आहे बघा, श्री गणेश आर्ट्स म्हणून आहे। हे आता नवीनच इथे मी पहिल्यांदा बघितलं, विष्णू वायकर, प्रोपर मंदर वायकर, हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तिथे। आणि तुम्हाला हे गणपतीचं दाखवतो, यांनी काय डिस्प्ले केला आहे बघा। जे पाहता क्षणी तुम्ही असं ना बघू शकता, मोठं आहे यांचं हे दालन, खूप मोठं आहे चित्रशाळा आणि भारी भारी बाप्पा आहे तिकडे बघू शकता एकदम। हे स्टार्टिंगलाच यांनी बनवलेत ना बाप्पा, किती मस्त बनवलेत बघा। ही दादा किती फुटाची असेल तरी, 3 फुटाची, पावणे 3 फुटाची आहे मूर्ती। आणि काय बनवलं, यांचा रंगकाम पण भारी आहे आणि इकडच्या मूर्त्याच भारी आहेत बघू शकता। काय मूर्ती वाटते हे बघा, तुम्हाला एक एक मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे सगळे पीओपीच्या मूर्त्या आहेत आणि खूप मस्त मस्त मूर्त्या आहेत। आता इथे जवळचं स्टेशन आपलं चिंचपोकळी स्टेशन आहे, बरोबर की नाही? मग तुम्ही आरामात आपण ह्या टॅक्सीतून वगैरे पण घेऊन जाऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट मध्ये इथे बघा ना, गुगल पे फोन पेचा पण ऑप्शन आहे इथे बघू शकता, गुगल पेचा फोन पेचा पण ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्यावर सुद्धा पेमेंट करू शकता। आणि जर बुकिंग करायची असेल जर कोणाला एखादी मूर्ती वगैरे आणली तर त्यांना इथे येऊन स्वतः बुकिंग करावं लागेल, की जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही देऊ शकता। हां, तर तुम्हाला मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, त्याच्यावरती तुम्ही जर काही तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करू शकता। यांच्याकडे मूर्त्या खूप मस्त मस्त मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत, मोठ्या पण आहेत, छोट्या पण आहेत। आपल्याकडे किती 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत ना, 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत। तुम्हाला काही काही मूर्त्या दाखवतो का, सर्वच मूर्त्या दाखवणं म्हणजे पॉसिबल नाही, पण खूप मस्त मस्त आहे। यांचा रंगकाम पण भारी आहे, डायमंड वर्क पण भारी आहे बघू शकता, किती भारी भारी काम केलं आहे। लवकरात लवकर या इथे व्हिजिट करा आणि आपले बाप्पा बुक करून घ्या मित्रांनो। मस्त मस्त मूर्त्या आणि भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या आहेत बघू शकता। एक एक काय बनवलं आहे त्यांनी मूर्त्या, हे मला वाटतं चिंचपोकळी चिंतामणी आणि त्याची प्रतिकृती आहे, मस्त आहे, कलर काम पण भारी आहे, रेखणी आहे, तुम्ही डोळे बघू शकता, बाप्पाची रेखणी बोलतात ना, रेखणी, गणपती पाहावा तो डोळ्यातून पाहावा ते आहे बघू शकता। डायमंड वर्क पण बघू शकता किती छान आहे। हा तुम्हाला दाखवतो, हा बाप्पा खूप मोठा आहे, त्याचा फेटा बघू शकता किती मस्त केला त्यांनी, फेटा आहे, सोंड बघा कशी आहे त्याची मस्त एकदम। ह्याची सोंड बघून मला ना तो आपला मुंबईचा राजा ना त्याची आठवण, महाराजाची आठवण आली, तसा आहे। आणि ह्याचं पूर्ण ना वस्त्र आहे, पूर्ण वस्त्र परिधान केलेलं आहे आणि बघू शकता किती मस्त बाप्पा बनवला आहे। खाली इथे छोटासा उंदीर पण आहे। आता ह्याचा जर पाठ आला तर केवढा भारी वाटेल ना गणपती, आणि मखरामध्ये बसला तर, हा मित्रांनो मखरामध्ये बसला ना किती भारी वाटेल माहिती आहे काय, किती मस्त यांनी पोस्चर केलं आहे। हा पण बघू शकता किती मस्त मोठा आहे, मोठा बाप्पा आहे, काय कलर काम केलं आहे, शेडिंग बघू शकता ना इथे खूप भारी। आणि डोळे बघा तुम्ही, डोळे बघू शकता, एक नंबर मूर्त्या त्यांच्या, अट्रॅक्टिव्ह मूर्त्या आहेत। पिवळा पितांबर घालून आहे आपला बाप्पा बसला। आणि दोन्ही साईडला बघा ते कोच आहे ना, कोच ते हे एलिफंट आहे, हत्ती आहे, हत्तीचं कोच आहे, हत्ती पण बघू शकता किती मस्त बनवलं त्यांनी, मस्त आहे। म्हणजे एकदम पाहता क्षणी असं एवढं अट्रॅक्ट होतो ना एकदा आपण, एवढे भारी भारी बाप्पा त्यांचे बघू शकता, खूप सुंदर सुंदर मूर्त्या त्यांच्याकडे, खूप भारी आणि सजवलं पण भारी। आता तुम्हाला ह्या बाप्पाबद्दल सांगतो, ह्याचा खालचा बेस बनवला बघा, हा पूर्ण असं वेल्वेटने बनवला आहे वगैरे, आणि आसन वगैरे बघू शकता किती मस्त त्याने हे लावलेलं आहे। आणि असं पूर्ण वस्त्र परिधान करून असं बाप्पा बनलेला आहे वगैरे, किती मस्त बाप्पा आहे। आणखी काही बाप्पा तुम्हाला दाखवतो, हा पण बघू शकता, ह्याचा जो खालचा बेस आहे ना म्हणजे पार्ट तो समथिंग डिफरंट आहे आणि पूर्ण असं डायमंड वर्क केलेलं आहे। आणि कलर काम बघू शकता किती मस्त आहे, समथिंग वेगळाच आहे, खूप छान आहे बाप्पा, एक नंबर बाप्पा आहे। आता तुम्हाला जे दाखवतो ना मित्रांनो, हे बाल गणेश आहेत, हे छोटे छोटे बाल गणेश ना ते आहेत मूर्त्या, आणि ते पण आहे, त्याच्यामध्ये पण भरपूर यांच्याकडे व्हरायटीज आहेत, हे बघू शकता। हा फेटावाला आहे, इथे हा बाजूला जो आहे हा त्याचे केस बघा, ओरिजिनल केस आहेत, एकदम रिअल केसमध्ये आहेत, आणि वरती मोरपीस वगैरे आहे, आणि असं पण सजवलं आहे हा बाप्पा। आपण बाप्पा किती
छान आणि युनिक वाटतो. डोळे पण बघा किती मस्त आहेत. हा कागदामध्ये ठेवलेला आहे. हा ऑलरेडी बुक झालेला आहे. हे बघा बघू शकता किती मस्त निरागस वगैरे वाटतो. आणखी तुम्हाला लालबागचा राजा पण दाखवतो. हा पण बघू शकता डायमंड वर्क केलेला आहे. हा लालबागचा राजा आहे. मस्त आहे. मागचा प्रभाव पण बघू शकता. हा समथिंग वेगळा कलर. दादा हा कलरचं नाव काय म्हणता येईल याला? हा कलर कोणता आहे? रेडियम कलर बोलतात बघा. हा आता लाईट बंद करून दाखवतो आपल्याला. हा बघा. हा आता बघू शकता रेडियम. हा आता हे बघा हे आणि वाव म्हणजे हे भरपूर गणपती बाप्पाला रेडियम लावलं आहे बघा. लाईट बंद केलं सगळे चककतात बघा. हे बघा हे सगळे रेडियम कलर आहे. इकडे बघा हे बाप्पाला खाली रेडियम कलर आहेत. वाव हे हा रेडियम कलर होता ना. हा बघा रेडियम कलर आहे. वा म्हणजे कलर काम भारी आहे. हे युनिकनेस हा बघा. हे तुम्हाला दाखवलं ना बाप्पा. हे लाईट बंद करून सगळे रेडियम कलर आहेत. वाव हे युनिकनेस आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला आणखी एक बाप्पा दाखवतो. हा बघा हा बघू शकता बाप्पा. हा बघा कसं आहे. ब्लॅक कलरमध्ये भारी आहे. हे सगळे रेडियम कलरमध्ये. कलर काम भारी आहे यांचं. एक नंबर आहे गणपती बाप्पा. हा बघा आपण बघा हा रेडियममध्ये आहे. भारी कलर आहे. आपण इथे बघू शकता. हे अजून थोडं चककतं बघा किती मस्त. हा लालबागचा राजा पण बघू शकता किती भारी आहे. एक नंबर आहे. खूप मस्त मस्त बाप्पा आहे त्यांचे. तुम्ही इकडे आलात तर नक्की इथे ह्या वर्कशॉपला व्हिजिट करा. भरपूर बाप्पा आहेत. तुम्हाला आणखीन दाखवतो काही बाप्पा. हे बघा खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत. सुंदर सुंदर आहेत एक नंबर. खूप मोठं झालं नाही. तो लाईनमध्ये बघा किती बाप्पा आहे बघा. थोडं तर मला फास्ट दाखवतो. मग तुम्हाला जास्तीत जास्त बाप्पा कमीत कमी टायमामध्ये मिळतील. बघू शकता किती सुंदर सुंदर बाप्पा आहेत. हे बघा हा बघा विठ्ठल रखुमाईचा सॉरी आपला विठ्ठलाचा अवतार आहे हा बाप्पा. हा पण बाप्पा बघू शकता किती भारी भारी आहे. हा बघा हा समथिंग डिफरंट आहे. आता फेटा पण बघू शकता किती मस्त आहे. खूप भारी वाटतं एकदम. हा पण छान आहे. इकडे पण तुम्हाला खूप खूप आहेत त्यांच्याकडे. एवढे व्हरायटी आहेत ना मित्रांनो. प्रत्येक बाप्पा युनिक आहे त्यांचं. त्याने बनवला ना एकदम भारी आहे. तेव्हा एकाच ह्याच्यामध्ये हा दोन्ही पॅटर्न सेम होतात. पण त्याच्यामध्ये बघा कलर बघा. हा बघा हे दोन्ही बघू शकता. ह्याचा वेगळा कलर आहे याचा वेगळा कलर आहे. हा पण त्याच्यामध्ये पण ह्याला पूर्ण प्रॉपर हे केलं आहे. कोच वगैरे दिले त्यांनी. किती मस्त बघा. एका पॅटर्नमध्ये मला वेगवेगळ्या व्हरायटीचे बाप्पा इथे आहेत अवेलेबल. बघू शकता किती मस्त बघा. ह्याचे केस पण बघू शकता किती रिअल आहेत. खूप छान छान आहेत बाप्पा. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. डोळे बघू शकता किती सुंदर आहेत. किती मस्त बाप्पा आहेत बघा. आपण बघू शकता किती सुंदर बाप्पा आहे. हा बघा कसा बसला. IT मध्ये बसला एकदम वरती. त्यांचं ते हे फेटा बघू शकता किती मस्त आहे. पेशवाई वाटतं पेशवाई. बघा किती मस्त आहे. एका फ्रेममध्ये दाखवतो. हा बघा हा खेकड्यावर बसलेला आहे. आई एकवेऱ्या लिहिले वरती आणि असं खाली खेकडा आहे. खेकड्यावरती बसला आहे. किती मस्त बघा युनिक भारी वाटतं. आणखी एक बाप्पा दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता आपलं हे असतं ना कोळी बांधवांचा. आणि हे खाली कशावर बसला ते जरा तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. ॲक्च्युली मला कळलं नाही. हे बघा मला वाटतं आपण फ्रॉन्स वगैरे बोलतो ना झिंगा त्याच्यावरती बसलाय असं वाटतं. जर कोणाला बाल मूर्ती पाहिजेच ना बाल गणेश तर बघू शकता. हा छोटा बाप्पा आहे. युनिक वाटतं एकदम. हातामध्ये लाडू आहे. वाव सुंदर. हे बघा कसे बसले बघा इथे. हा बाप्पा बघण्यावर काय बघा. हत्तीची सोंड आहे बघा इथे. पायाजवळ हत्तीची सोंड आहे आणि असा बाप्पा आहे. खूप मोठा बाप्पा आहे. आणि पाठीमागं बघू शकता अशा बाजूने पाठीमागे हत्ती आहे. हे बघा हत्तीचे डोळे पण बघू शकता. असं आहे बघा कसा बनवला बघा. किती भारी बनवलं आहे. वरून तुम्हाला आकृतीमध्ये कळेल. असा बाप्पा आहे. असा बाप्पा बसला आहे. मोठा आहे मस्त आहे पण खूप छान आहे. सगळेच बाप्पा युनिक आहे तिथे. खूप चांगले चांगले बाप्पा आहेत. इकडे पण बघू शकता. आणखी एक तुम्हाला बाप्पा दाखवतो. याचा कलर बघू शकता कसा आहे बघा. चमकतो एकदम. तुम्ही बघू शकता असे पूर्ण बाप्पा आहेत. एवढे सगळे खूप बाप्पा आहेत एवढे. मोठं आहे यांचं. एका फ्रेममध्ये तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किती भारी आहे बघा यांचं. एक चित्रशाळा ना यांची खूप भारी आहे. खूप बाप्पा आहेत. एवढे सगळे बाप्पा आहेत.
आणि एक एक एवढे भारी त्यांनी डिस्प्ले केला ना, आणि मोठ्या जागेमध्ये आणि युनिक आहेत. कलर काम पण भारी आहे, फेटे भारी आहे त्यांचे, खूप मस्त मस्त आहेत, खूप आहेत. तरी 500 तरी असतील, 500च्या जास्त असतील ना, 500,000 क्वांटिटीमध्ये आहेत हे बाप्पा. बघू शकता छोटे मोठे सर्व बाप्पा आहेत. तर मित्रांनो आपण आलो होतो गणेश आर्ट्समध्ये, जे आहे चिंतामणी गणसंकुल म्हणून आता नवीन झालंय, गणेश टॉकीज त्याच्यामध्येच आहे. चिंचपोकळी स्टेशनला तुम्ही जे ईस्टला आलात तर तिथून पण एक वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. खूप मस्त यांच्याकडे गणपती बाप्पा आहेत, खूप युनिक आहे, खूप मोठं दालन आहे आणि भारी भारी गणपती बाप्पा आहेत. तुम्ही नक्की या इकडे. तुम्हाला त्यांचा नंबर पण देतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि आपले बाप्पा लवकरात लवकर बुकिंग करण्याचा प्रयत्न करू शकता. तर तुर्तास मित्रांनो मी इथे थांबतो. माझी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.